कोपरगाव शहरामध्ये संतापजनक प्रकार घडला असून त्यागमूर्ती माता रमाई भीमरावजी आंबेडकर यांचा फलक काही समाजकंटकांकडून पुन्हा एकदा फाडण्यात आला आहे। त्यामुळे भीमसैनिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून शहरातील संपूर्ण बाजारपेठसह मुख्य रस्ते भीमसैनिकांकडून चक्काजाम करण्यात आले आहे। तसेच नगर मनमाड महामार्गावर देखील चक्काजाम करण्यासाठी भीमसैनिक गेले होते। यावेळी काही काळ महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। यावेळी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी आंदोलकांना शांत करत महामार्ग पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे। त्यागमूर्ती माता रमाई भीमरावजी आंबेडकर यांची 127व्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात भव्य मिरवणूक सोहळा शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता आयोजित केला होता। त्यानिमित्ताने कोपरगाव शहरात विविध ठिकाणी शुभेच्छा फलक लावण्यात आले होते। त्यातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथील फलक अज्ञात इसमाने 3 दिवसापूर्वी फाडला असल्याने एकच संताप सकल आंबेडकरी समाजामध्ये उसळला होता। याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये भीमसैनिकांनी गुन्हाही नोंदविला होता। परंतु काल माताई रमाई यांची जयंती झाल्याच्या रात्रीच पुन्हा एकदा हीच घटना शहरातील धारंगा रोड माधव बागेजवळील परिसरात लावण्यात आलेल्या फलकांपैकी 2 फलक अज्ञात इसमाने फाडल्यामुळे सकल आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला असून तीव्र रोष व्यक्त होत आहे। घटनास्थळी कोपरगाव शहरात विविध ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला असून भीमसैनिकांमध्ये मोठा रोष व्यक्त करण्यात येत आहे। यावेळी गावात शांतता राखण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे। रोज सकाळी 7 वाजता पोलीस स्टेशन, रात्री 10 वाजता पोलीस स्टेशन, 1 वाजता पोलीस स्टेशन। आता तपास करत्या, आता फुटेज मिळालं, ट्रक होती, माणूस होता, याच्यात काही सापडलं नाही। आता 1 मिनिट ऐकाय, 2 मिनिटं थांब ना। पोलीस प्रशासनाने त्या दिवशी जर ऍक्शन घेतली असती तर आज आपल्याला रस्त्यावर बाळायची वेळ आली नसती। आता मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो, तुमचा ॲडिशनल एसपी आल्याशिवाय आम्ही उठणार नाही। आणि आता आमच्या मित्राने सांगितलं, ज्यावेळेस बाबासाहेबांच्या अस्मितेचा विषय येतो त्यावेळेस गट नाही, पक्ष नाही, राज्य नाही, काहीच नाही, त्यावेळेस फक्त आंबेडकर अनुयायी राहतील। जोपर्यंत याचा तपास लागत नाही आमच्या इज्जतीला हात घालणार आम्ही फाडल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यानात घ्या। कोपरगावात वाटत असेल आता बरेचसे लोक आहे शांततेत वारकरी घेतो आम्ही, याचा अर्थ आम्ही गांडू आहे असं नाहीये, कारण आम्हाला पण अस्मिता आहे, आम्हाला पण इज्जत आहे। आज बाबासाहेबांच्या अस्मितेकरता ज्यांनी केलेला आहे हा तपास मी सांगतो एसपी आल्याशिवाय कुठल्याही महिला उठणार नाही, कुठेही उठणार नाही। जय भीम, जय भारत। रिक्वेस्ट आमची पूर्ण केली असती, फळक घेतला असती, ही गोष्ट आज होत नाही। आरोपीला वाटलं उपोषण करते, निवेदन देते, निघून जातं, त्याच्यावर काही ऍक्शन करते नाही, म्हणून हा प्रकार आज झालेला आहे। सर्व माता बहिणींच्या सर्वांच्या मन दुखवले गेलेला आहे। आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। हा निर्णय दिला पाहिजे। विशेष म्हणजे आम्हाला व्यापारी संघाने आम्हाला पाठिंबा दिला, आमच्या पाठीमागे आमचा समाज पूर्ण उभा आहे। कारण सगळ्या सवलती सगळे लोक घेत असतात, फक्त आंबेडकरी समाजानेच उभं राहायचं का? हा सगळ्यांनी आमच्या बरोबर उभं राहायला पाहिजे। माता रमाईच्या लेकींना न्याय भेटलाच पाहिजे। आणि आरोपीला आम्ही काय करायचं ते शासन आम्ही देऊ। आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी आज 24 तासाच्या आत आम्हाला निर्णय दिला पाहिजे, आरोपीचा शोध लावला पाहिजे। आज जर आम्ही गप्पा बसू तर पुढे परत असे कंटक हे समाज म्हणजे घातक प्रकार पुढे अजून उद्भवत राहतील। त्याच्यासाठी आज प्रशासनाने हा निर्णय घेतलाच पाहिजे, योग्य दिशा आम्हाला न्याय मिळवून दिला पाहिजे, एवढी प्रशासनाला विनंती आहे। अनेक जातीवाद्यांना जर असं वाटत असेल आंबेडकर अनुयायामध्ये गट भरपूर गट आहे असं जर कोणत्या जातीवाद्यांना वाटत असेल तर आज जाहीर सांगतो, आमच्या बापाचा नाहीचा विषय आल्यावर आमच्यात कोणताच गट नाही। आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत गाव बंद राहील। तीव्र भावना आमच्या सर्व व्यापाऱ्यांना आहे। पोलीस प्रशासन त्याच्यावर योग्य ती कारवाई करणारच आहे। आपण हा मोर्चाला गालबोट लागू नये म्हणून आपण आपल्या मागण्या सनदशीर मार्गाने मांडाव्या। तोडफोड दगडफेक ही न करता आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही तुमच्या भावनांशी सहमत आहोत याची ग्वाही देतो। आणि आपण हे आपलं आंदोलन शांततेच्या मार्गाने आपण हे चालवावं अशी आपल्याला विनंती करतो। सर्व व्यापाऱ्यांना आवाहन करतो की याबाबत पोलीस प्रशासनाचं
निवेदन येईपर्यंत आपापली दुकाने बंद ठेवावी आणि या तुमच्या भावनांची आम्ही सहमत आहोत.